कसं काय मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या गुरुवार 27 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की काव्या जीवाने तिला पाठवलेली कविता मोबाईलवर ऐकत असते. ती खूप इमोशनल होते, परंतु त्याच वेळेस रम्या तिच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन तेथे येते. रम्याला पाहून काव्या चांगलीच दचकते. तिला वाटतं की रम्याने ही कविता ऐकलीये, तिला आपल्या आणि जीवाबद्दल सगळं समजलंय. आणि ती रम्याला म्हणते, तू जे काही ऐकलं ते खरं नाहीये, माझं कोणावरही प्रेम नाहीये. तेवढ्यात रम्या ही कानातील इयरबड्स काढते आणि विचारते, थांब थांब, काय म्हणालीस तू? मी इयरबड्स घातले होते ना, मी नाही ऐकलं, आता सांग मला. तेव्हा काव्याच्या लक्षात येतं की रम्याने काहीही ऐकलेलं नाहीये आणि तिचा जीव भांड्यात पडतो. काव्या ही तिच्यावर चिडून विचारते, येथे कशाला आली आहेस तू? तर रम्या तिला म्हणते, अगं काव्या, तू नेहमी चिडचिड का करत असतेस? तू अशीच चिडचिड करत राहिली तर घरातील सगळे तुला कंप्लेंट बॉक्स म्हणतील, तुला नेहमी निग्लेक्ट करतील. त्यामुळे तू अशी चिडचिड करू नको आणि तुझ्या मनात जे काही असेल ते माझ्याशी शेअर कर ना. मला तुझी मोठी बहीण समज, म्हणजे तुला याचा त्रास होणार नाही. तेव्हा काव्या चिडून म्हणते, वा, काय रंग बदललाय तू, किती छान ॲक्टिंग करतेस. मी तर तुला सांगेल की तू एखाद्या पिक्चरमध्ये व्हिलनचा रोल कर, म्हणजे तुझं हे जे टॅलेंट आहे ना त्याला न्याय मिळेल. तेव्हा रम्या ही हसू लागते आणि म्हणते, मला जे मिळवायचंय ना ते मी नक्की मिळवेल, पण तुला काय करायचंय? तुझ्या माथी हे जे लग्न पडलंय त्याचं तू काय करणार आहेस? तू पार्थबरोबर घटस्फोट घेणार आहे की आयुष्यभर असा दुःखी होऊन संसार करणार आहेस? काय ठरवलंयस तू? काव्या म्हणते, माझ्या आईला बरं वाटलं ना की मी घरातील सगळ्यांना सांगणार आहे की मला हे लग्न नकोय, मला घटस्फोट घ्यायचा आहे, त्याची काळजी तू करू नकोस. रम्या म्हणते, अगं मी तर तुझ्या काळजीनीच बोलते ना, मी तुझ्यासाठी हे जेवणाचं ताट घेऊन आले, जेवण कर. परंतु काव्या तिला म्हणते, गपचूप ते ताट ठेव आणि जा येथून. रम्या तेथून निघून जाते. इकडे नंदिनी ही किचनमध्ये काहीतरी विचार करत असते. तेवढ्यात मानिनी तेथे येते आणि विचारते, काय झालं नंदिनी, काय विचार करतेस? नंदिनी सांगते, काही नाही आई, उद्या सकाळी नाश्त्याला काय बनवायचं हाच विचार करत होते. मानिनी हसू लागते आणि म्हणते, खरंय, हा तर संपूर्ण देशातील बायकांचा राष्ट्रीय प्रश्न आहे की उद्या जेवायला काय बनवायचं, त्याचं उत्तर कधीच मिळत नाही. नंदिनी सुद्धा हसू लागते. नंदिनी मानिनीला सब्जा भिजवलेलं पाणी देते आणि म्हणते, आई, तुम्ही हे पाणी प्या, तुम्हाला उष्णतेचा त्रास होतो ना, तुम्हाला नक्की याचा खूप फायदा होईल. मानिनी म्हणते, माझी जर मुलगी असती ना तर तिनेही माझी अशीच काळजी घेतली असती, तू माझी मुलगीच आहे. तर काव्या म्हणते, जर प्रत्येक सासूने सुनेला मुलगी आणि सुनेने सासूला आई मानलं ना तर मग कोणत्याच घरात कलह नाही होणार. तर मानिनी ही नंदिनीला म्हणते की वसुताईंनी सांगितलंय की आता तुमच्या दोघांचंही लग्न झालंय ना तर सत्यनारायणची पूजा करायची. हे ऐकून नंदिनीला धक्काच बसतो. मानिनी म्हणते, मला कळतंय तुम्हाला खूप ऑकवर्ड होईल ना, त्यामुळे आम्ही गृहशांतीची पूजा करायचं ठरवलंय. नंदिनीला हे ऐकून बरं वाटतं. मानिनी नंदिनीला सांगते, आपले जे धर्माधिकारी गुरुजी आहेत ना, अनेक वर्षांपासून तेच घरातील प्रत्येक कार्य करतात आणि यांच्या बिझनेसबद्दल सुद्धा त्यांनीच मार्गदर्शन केलंय, त्यामुळे आपली खूप भरभराट झाली आहे. ते खूप चांगले गुरुजी आहेत, परंतु त्याचबरोबर तापटसुद्धा आहेत. त्यांना सगळं व्यवस्थित लागतं, नाहीतर ते खूप चिडतात. त्यामुळे उद्या छान तयार हो, सगळं रूढी परंपरेने झालं पाहिजे आणि काव्याला सुद्धा समजावून सांग, नाहीतर त्यावरून वाद होतील. नंदिनी हो म्हणते. इकडे वसुआत्या रूममध्ये तयार होत असते. तेवढ्यात रम्या तेथे येते. वसुआत्या म्हणते, एवढ्या उकाड्यामध्ये पूजा ठेवायची काय गरज होती? एकतर पूजा चालू झाली की साधा फॅन सुद्धा चालू करता येत नाही. तर रम्या तिला म्हणते, अगं आई, खुश व्हायची वेळ आली आहे. वसुआत्या विचारते, कशाला खुश व्हायचं? तर रम्या तिला चक्क मंगळसूत्र दाखवते आणि विचारते, सांग पाहू हे कोणाचं मंगळसूत्र आहे? वसुआत्या म्हणते, काव्याचं का? रम्या हो म्हणते. त्यामुळे वसुआत्याला खूप आनंद झालेला असतो. ती विचारते, तू हे मंगळसूत्र कसं आणलं? रम्या सांगते, काव्या खूप चिडचिड करत होती की या घरात शांतीच नाहीये, काही ना काहीतरी होतच असतं, आणि ती गळ्यातलं मंगळसूत्र काढून बाथरूममध्ये गेली. त्याच वेळेस मी हे मंगळसूत्र चोरलं, कारण हे मंगळसूत्र तिला पार्थने दिलंय आणि तिची लायकी नाही हे मंगळसूत्र घालण्याची, ते तिला असंच मिळालंय. यावर खरा हक्क तर माझा आहे, मी या मंगळसूत्राची खरी मानकरी आहे. वसुआत्या विचारते, पण तू आता मंगळसूत्राचं काय करणार? विक्रमकडे भरपूर पैसा आहे, तो सुनेसाठी दुसरं मंगळसूत्र आणून देईल. रम्या म्हणते, ते लाख आणून देतील, परंतु काव्या नाही ना घेणार. काव्या हे मंगळसूत्र घालणारच नाही
आणि जेव्हा ती बाहेर येईल सगळे तिच्यावर चिडतील, गुरुजी तिच्यावर चिडतील आणि मग आपण आगीत तेल घालायला आहोस ना, आपण आणखीन आगीचा भडका करून देऊ, ज्यामुळे काव्य म्हणेल की मला हे नातं नकोय, मला हे बंधन नकोय, मला हे लग्न मोडायचंय, त्यामुळे घरात चांगलाच मोठा धिंगाणा होईल. हे सगळं ऐकून वसू आत्याला खूप आनंद होतो आणि या दोघीही आता घरात काय होईल याचा विचार करत असतात. वसू आत्या म्हणते, आता हे मंगळसूत्र अशा ठिकाणी लपव की कोणाला सापडलं नाही पाहिजे. त्यामुळे रम्या हे एका फ्लॉवर पॉटमध्ये हे मंगळसूत्र लपवून ठेवून देते आणि कोणालाही नाही भेटणार असा विचार करते. थोड्या वेळानंतर मानिनी वसू आत्या पूजेची तयारी करत असतात. तेवढ्यात रम्या तेथे तयार होऊन येते. रम्याला पाहून वसू आत्याला खूप आनंद होतो आणि ती मंजू आत्याच्या दोन्ही मुलींना सांगते, पाहिलं का तुमची मोठी बहीण रम्या किती छान तयार झालीये, तिचा आदर्श घ्या, दुसऱ्या कोणाचाही नाही. तेवढ्यात नंदिनीही तयार होऊन येते. त्याचबरोबर तिने पूजेचा शिराही केलेला असतो आणि त्यावर तुळशीचं पानही ठेवलेलं असतं. तेव्हा मानिनी वसू आत्याला टोमणा मारते, मुलींनो दुसऱ्या कोणाचा आदर्श नका घेऊ, नंदिनी वहिनीचा आदर्श घ्या, कारण ती छान तयारही झाली आहे आणि घरातील महत्त्वाची जबाबदारी सुद्धा तिने पूर्ण केली आहे. त्यामुळे वसू आत्याला खूप राग येतो. तर वसू आत्या नंदिनीला म्हणते, तुझी ती मोठी जाऊ कुठे आहे, तिला बोलून आण, तिला छान तयार व्हायला लाव, नाहीतर तिच्यामध्ये आणि आपल्या घरातील मोलकरीण कल्पनामध्ये काहीच फरक दिसणार नाही. हे ऐकून नंदिनीला खूप राग येतो. तेवढ्यात विक्रम हा धर्माधिकारी गुरुजींना घेऊन येतो. सगळेजण गुरुजींच्या पाया पडून आशीर्वाद घेतात. तेवढ्यात नंदिनी ही तिथे गुळाचा खडा आणि पाणी घेऊन येते आणि गुरुजींना देते. विक्रम गुरुजींबरोबर तिची ओळख करून देतो की ही आमच्या घरची सून नंदिनी आहे. गुरुजी गुळाचा खडा खातात आणि पाणी पितात. ते नंदिनीचं खूप कौतुक करतात की खरंच तुमची ही सून घरंदाज आहे आणि तिला सगळ्या रीतीभातीबद्दल सुद्धा माहीत आहे की उन्हातून आलेल्या माणसाला गुळाचा खडा आणि पाणी द्यायचं असतं. याचं महत्त्वसुद्धा तिला माहीत आहे आणि परंपरासुद्धा माहीत आहे. त्याचबरोबर आजकालच्या मुलींना असं घरंदाज राहणं नाही आवडत. हिच्या अंगावर इतका भरजारी शालू आहे, दागिने आहेत, परंतु मुलींना हे ओझं वाटतं, चुकीचं वाटतं. तसं तुमच्या या सुनेला नाही वाटलं. तिला पाहून अक्षरशः या घरात लक्ष्मीचा वास आहे असंच मला वाटलं. नंदिनीचं हे कौतुक ऐकून सर्वांना खूप आनंद होतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की काव्या ही मंगळसूत्र न घालताच गुरुजींसमोर येणार. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल. गुरुजी चिडून म्हणतील, ही तुमच्या घरची मोठी सून आहे का, तिने साधं गळ्यात मंगळसूत्र सुद्धा नाही घातलंय, मंगळसूत्राचं महत्त्व तिला कळत नाही का, मंगळसूत्र हे सौभाग्याचं लेणं असतं, लग्न झालंय त्याचं एक बंधन असतं. तेव्हा काव्या चिडून म्हणेल, गुरुजी खरं बोललात, ते एक बंधन असतं, म्हणूनच मला हे बंधन नकोय, त्यामुळेच मी मंगळसूत्र घातलेलं नाहीये. त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसेल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.